श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सगळे? तर आज आहे गुरुवार. म्हटलं गुरुवारचं रुटीन शेअर करते. तर इथे देवपूजा झाली होती आणि बाहेर तुळशीची पण पूजा झाली होती. अशी मी रोज रांगोळी वगैरे काढते, दिवा लावते आणि बाहेर पण अशी रांगोळी काढते, दिवा वगैरे लावते आणि गुरुवारी हळदीचं लेपन करते. तर इथे मी हळदीचं लेपन पण केलं होतं आणि आज बघा मी छान अशी येल्लो कलरची साडी घातली होती, गुरुवार होता म्हणून, आणि अशी रेडी झाली होती. आणि मुलींचे पेपर चालू आहे. तर आज सकाळी सकाळी स्वामी सेवा करून घेतली. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि त्याच्यानंतर मग सकाळी पोरींना शिरा बनवून दिला होता नाश्त्याला. आणि आता इथे दुपारी त्यांच्यासाठी मेथीची भाजी आणि चपात्या करत आहे. गुरुवारी माझा उपवास असतो, तर माझ्यासाठी मिस्टरांसाठी साबुदाणा खिचडी बनवणार आहे. मिस्टरांचा आणि माझा उपवास असतो तर. आणि त्याच्यानंतर मग चपाती आणि मेथीची भाजी, त्यांना बघा फ्लावर आणि मेथीची भाजी बनवून दिली होती मिक्स, आणि चपात्या केल्या होत्या. तर असं मग मुलीला वाढून पण दिलं, ती एक्झामला जाईल म्हणून. आणि मग त्याच्यानंतर मी पूर्ण किचन वगैरे क्लीन करून घेतला आणि भांडे पण घासून घेतले. आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं. गुरुवारचं रुटीन मला खूप आवडतं. आणि ते बघा मग किचन वगैरे क्लीन झालं होतं माझं. आणि इथे बटाटे उकडायला ठेवले होते आणि साबुदाणा सकाळीच भिजवला होता. आणि इथे शेंगदाणे भाजून घेते आणि दळून ठेवते, म्हणजे मिस्टर येतील तर पटकन गरम गरम साबुदाणा खिचडी बनवेल. आणि मिस्टर आले होते आणि ते ताक घेऊन आले होते. मग इथे साबुदाणा खिचडी आणि अशी कढी बनवली होती मी ताकाची. आणि त्याच्यानंतर आम्ही फळा वगैरे केला. आणि संध्याकाळच्या जेवणाला आज मी राईची भाजी, म्हणजेच की हे बनवलं होतं, सरसोचा साग बनवला होता. आणि इथे मक्याची भाकर बनवते आहे. तर मी मक्याची भाकर अशी लाटून बनवते, थापून ते खूप कडक असतं त्याचं पीठ, तर म्हणून मला थापून काही जमत नाही. तर मी अशी लाटूनच छान असे छोट्या छोट्या फुलक्यांसारख्या भाकरी करून घेते. तर इथे बघा मी अशी छान मक्याची भाकर करून घेतली आणि त्याच्यावर ना थोडं तूप लावायचं, खूप छान टेस्टी लागते. आणि मी ना हे सरसोचा साग बनवत असते, की हिवाळ्यामध्ये येते ती भाजी, म्हणून मग मी बनवते पोरींसाठी, मिस्टरांना आवडते. छान असं तूप लावून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर मग हे बघा इथे छान असे मक्याच्या भाकरी करून घेतल्या पूर्ण. आणि राईस बनवला होता, मटर आणि सोयाबीन पुलाव बनवला होता मी असं. तर इथे बघा ताट पण वाढून घेतलं, सरसोचा साग, मक्याची भाकर आणि राईस, म्हणजे सरसोचा साग आणि मक्की एकी रोटी बोलतात. तर कसा वाटला व्लॉग? चला मग बाय.